नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणमध्ये एका बांधकाम साईटवर 5व्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना राणूबाई मळा चाकण येथे घडली आहे. विजय रामलाल यादव, राहणार राणूबाई मळा चाकण असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. बाळू बाजीराव वाणी, वय वर्ष 47, राहणार आळंदी, तालुका खेड आणि सीताराम अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू वाणी याला अटक करण्यात आली आहे. विजय यादव 5व्या मजल्यावर प्लास्टर बांधण्यात आलेल्या बांबूचे पहाड सोडत असताना तो खाली पडला. बांधकामाच्या ठिकाणी फिर्यादीच्या भावाला कोणत्याही प्रकारची बांधकाम सुरक्षा किंवा सुरक्षेशी संबंधित उपाययोजना पुरवली नव्हती, ज्यामुळे त्याचा पडून मृत्यू झाला. बिल्डिंगचा ठेकेदार आरोपी बाळू वाणी याने कोणतीही बांधकाम सुरक्षा आणि सुरक्षेशी संबंधित उपाययोजना न पुरवल्यानं सदरची ही घटना घडली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत वाकीबुद्रुक, तालुका खेड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रय मुक्ताजी गारगोटी, वय वर्ष 58, राहणार वाकीबुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे असे या अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. गारगोटे हे पुणे नाशिक रस्त्याने जात असताना वाकी गावाच्या हद्दीत नाशिक बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. समीर गारगोटे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. कॅनरा बँकेतील आपले दिवसभराचे कामकाज उरकून स्कूटीवरून घरी निघालेल्या एका 34 वर्षीय महिला अधिकाऱ्याला भरधाव वेगात आलेल्या एका 4चाकी मोटारीने धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदरचा अपघात पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकाजवळील एका पेट्रोल पंपाच्या समोर घडला. या प्रकरणी संदीप साळवे, राहणार नाणेकरवाडी, तालुका खेड याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे नाशिक हायवेवर भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बबलू नंदजी गुप्ता, वय वर्ष 37 असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बस क्रमांक MH14 GD 4460 या वाहनावरील चालक आसाराम विठ्ठल बहिर, वय वर्ष 58, राहणार आळंदी याला अटक करण्यात आली आहे. महाळुंगे MIDCमध्ये गांजा बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई सायंकाळी येलवाडी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद खैरे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सकंठा प्रसाद राजेश कुमार पांडेय, वय वर्ष 22, राहणार येलवाडी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यात 43,200 रुपये किमतीचा प्लास्टिक पिशवीमध्ये असलेला 864 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदीमध्ये दिनांक 23 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता सिद्धबेट येथील नवीन पुलावर एक युवक पुलाच्या रेलिंगच्या बाहेरील बाजूस बसलेला असल्याची माहिती अग्निशमन विभागास मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित युवक कोणाशी तरी फोनवर रडत बोलत असल्याचे निदर्शनास आले. प्रसंगावधान राखत शिताफीने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सदर युवकाला सुरक्षित बाहेर काढले. मयूर घेणंद, राहणार बडगाव घेणंद, तालुका खेड असे या संबंधित युवकाचे नाव असल्याचे समजते. आळंदी देवाची ते देहू फाटा येथील भागात शेतात बिबट्याचा वावर आढळल्यानं ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर आढळल्यानं वन विभागाशी संपर्क साधण्यात आला. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडीमध्ये शेतकरी किसन हैबती मोहिते यांच्या घरी 10 दिवसांपूर्वी म्हणजे 14 जुलै 2025 रोजी दरोडा पडला. यामध्ये 3 दरोडेखोरांनी मध्यरात्री घरात शिरून विवाहितेचे तोंड दाबून 5 लाखांचे दागिने लंपास केले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेले. मोठे आर्थिक नुकसान संबंधित कुटुंबाला सोसावे लागले. मात्र दरोडेखोरांनी लुटून नेलेल्या दागिन्यांवर मोफत विमा काढलेला असल्यानं या कुटुंबाला चोरीस गेलेल्या सोन्याची संपूर्ण रक्कम मिळाली. विमा कंपनीने ग्राहकाचा दावा तत्काळ मंजूर करून सुमारे 4.5 लाख रुपयांचा धनादेश संबंधित मोहिते कुटुंबाला गुरुवारी 24 जुलै 2025 रोजी वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्स चाकण येथे देण्यात आला. याबाबत मोहिते कुटुंबियांनी काय सांगितले जाणून घेऊयात. मी ऋतुजा तुषार मोहिते, शेलपिंपळगाव मोहितेवाडी. 14 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही 12 वाजता झोपलो होतो सगळेजण. 12:30च्या दरम्यान 3 जण आमचा हॉलचा दरवाजा तोडून आतमध्ये आले आणि माझ्या बेडचा दरवाजा लोटलेला होता, म्हणजे ओपनच होता, तर ते माझ्या बेडमध्ये आले.
बेडमध्ये त्यांनी कपाट वगैरे सगळं शोधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांनी मग तोंड वगैरे दाबलं आणि कपाटातले जेवढे होते दागिने, माझा मोठा गंठण, शॉर्ट गंठण, लहान बाळाची एक चैन आणि माझ्या अंगावरचे कानातले आणि गळ्यातलं काढून घेतलं, बाळाचं पैंजण काढून घेतले. मग ते निघून गेले तिथनं. जाताना त्यांनी तुमचा दरवाजा लावला? जाताना आमचे बाहेरून कड्या लावून गेले सगळे. मग त्याच्यानंतर पोलीस वगैरे आले. त्यांनी मग म्हणजे आमचे चुलते वगैरे सगळे आले. त्यांनी कड्या वगैरे उघडल्या. मग आम्ही बाहेर आलो. पोलीस वगैरे आले. त्यांचा तपास चालू झाला. बरं, आता ह्याच्यामध्ये एकूण किती तुमचे दागिने गेले होते? किती तोळे गेले होते? पोलिसांच्या दप्तरी 5 लाख सांगतात ते, तर नेमके 8 तोळे गेले असतील आमचे सगळे. बरं, आता मग आम्ही वापगावकर ज्वेलर्समध्ये आमचे दागिने केले होते, त्याचा आम्ही इन्शुरन्स काढला होता. ते आज आम्हाला त्यांनी चेक दिलेला आहे. आज त्यांनी आम्हाला म्हणजे बोलावून चेक दिलेला आहे. कितीचा चेक दिला तुम्हाला? चेक किती? 4 लाख 4,50,000. आम्ही झोपलेलो होतो आणि त्या रात्रीला त्यांनी आमच्या हॉलचा दरवाजा करून आता नंतर आमच्या बेडला पण कड्या लावल्या. या टायमाला आमचा लहान नातू रडायला लागला. त्यावेळेला आम्हाला जाग आली, पण बाहेर यायचं तर बेडच्या त्यांनी कड्या लावल्यामुळे आम्ही काय करू शकलो नाही. आणि वरची 2 भावरा त्यांचे बी बाहेरच्या बेडच्या कड्या लावल्यामुळे काहीच नाही करू शकलो. नंतर मग फोन करून आमच्या चुलत्यांचे आले. त्यांनी नंतर आमच्या कड्या उघडल्या. त्यावेळेस आम्ही बाहेर होतो, पण ते चोरटे पळून गेले होते. पोलिसांना काय विनंती होती तुमची? त्याच्यानंतर डिपार्टमेंट आलं. मग त्यांना सांगितलं इथून पुढे आम्हाला थोडा बंदोबस्त सोय करा बाबा, रामची वस्ती आहे एवढंपर्यंत. म्हणजे ठीक आहे. नमस्कार, माझं नाव नकुल दत्तराज वाबगावकर. मी संचालक वाबगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्स, माणिक चौक, चाकण. आपल्या इथं सोन्याचा इन्शुरन्स मिळतो. काही दिवसापूर्वी मोहितेवाडी येथे अशीच एक घटना घडली होती चोरीची. त्या ठिकाणी त्यांचं सोनं चोरीला गेलं होतं. त्यानंतर आम्हाला ती घटना समजल्यानंतर आम्ही आमच्या कस्टमरशी संपर्क केला व त्यांना दुकानात बोलवून घेतले व त्यांना सांगितले की आपण ह्याच्यावरती इन्शुरन्स क्लेम करूया. व त्यांना त्यांची 5 लाख रुपयाची चोरी झाली होती. तर त्यांना आपण जवळजवळ 4.5 लाख रुपये क्लेम स्वरूपामध्ये त्यांना आपण मिळवून दिले. नागरिकांना आमचं असं आव्हान आहे की इन्शुरन्स ही काळाची गरज आहे. चाकणमध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये फक्त आपणच ही सुविधा पुरवत आहोत. तर सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा व आणि भविष्यामध्ये अशी काही घटना होऊ नये याची. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये 29 स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 1,90,000 पेक्षा जास्त असून त्यामध्ये निरंतर वृद्धी दिसत आहे. चाकणकर नागरिकांची मेट्रोची मागणी अजूनही विचाराधीन आहे. चाकण परिसरात मोठी औद्योगिक वसाहत असताना त्या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अजूनही बोंब आहे. किमान पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रमाणे या भागात BRT सेवा सुरू केल्यास कामगार आणि या भागातील लाखो नागरिकांना सोयीचा प्रवास करता येईल अशी येथील जनतेची भावना आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या पाण्यात न्हाऊन निघणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी किमान या भागाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हातभार लावण्याची या भागातील जनतेची अपेक्षा आहे. संपूर्ण चाकण पंचक्रोशी व चाकण MIDC भागातील काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होतो असे कर्मचारी सांगतात. मात्र वारंवार वीजपुरवठा का खंडित होतोय याबाबत कोणीही खरी माहिती देत नसल्यानं सामान्य नागरिक आणि औद्योगिक ग्राहक चांगले संतापले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाकण आणि परिसरातील गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. वीजपुरवठा खंडित होत असलेल्या अनेक गावांचा पाणीपुरवठा योजना देखील प्रभावित झाली असून औद्योगिक भागात ठराविक काही वेळाने वीज खंडित होत असल्याचा कंपन्यांच्या थेट उत्पादनावर परिणाम होत आहे. वाहतूक कोंडी पाठोपाठ वीज कोंडीचे नवे संकट औद्योगिक भागावर आले आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावरील वीज वितरणच्या मुख्य केबलमध्ये बिघाड झाल्याने चाकण पंचक्रोशी भागात वीज पुरवठा गुरुवारी 24 जुलै रोजी रात्री 9:30 पर्यंत खंडित झाला होता. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. जीवन मिशन अंतर्गत खेड तालुक्यात नळपाणी पुरवठा योजनेची कामे करण्यात आली. मात्र ठेकेदारांच्या कामाची बिले थकवण्यात आल्याचा आरोप करत खेड तालुक्यातील शासकीय ठेकेदार संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. ठेकेदारांनी पूर्ण करण्याचं
काम केलं आणि गेल्या 1.5 वर्षापासून जलजीवनची सर्व बिलं त्या ठिकाणी थकलेली आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावे, दिव्यांग घरकुल व इतर मागण्यासाठी खेड तालुक्यात वाकी बुद्रुक, संतोषनगर, भाम येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने आंदोलन करून चाकण पोलिसांना निवेदन देण्यात आले। खेड तालुक्यात अनेक गावात जलजीवन मिशनची कामे पूर्ण झालेली नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। अनेक ठिकाणी अधिकारी आणि राजकीय मंडळींना हाताशी धरून बिले काढून घेण्यात आली। तालुक्यातील या सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे। धोकादायक खड्ड्यात साचते पाणी, अपघात आणि कोंडीला निमंत्रण। चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तळेगाव ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याची खड्डे पडल्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत असल्याची बाब समोर येत आहे। साचणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांना मोठे खड्डे पडल्याने तेथून जाताना वाहन चालक हैराण होत आहेत। या रस्त्यांवरील खड्डे वाहतूक कोंडीला आणि अपघातांना निमंत्रण देत आहेत। तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाची अवस्था अतिशय बिकट आहे। या मार्गावरून कंटेनर, ट्रेलर, ट्रक, बस, टँकर, दुचाकी आदी वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करतात, परंतु या मार्गांची अवस्था अतिशय बिकट असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। आळंदी फाटा ते बालाजी नगर दरम्यान मेदनकरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी पुणे नाशिक महामार्गाच्या साईड पट्टीवरून वाहत आहे। या भागात मोठमोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे। चाकण MIDC मधील महाळुंगे येथील लॉरियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन आणि लॉरियल इंडिया एम्प्लॉईज युनियन संघटना यांच्या वतीने ऐतिहासिक 5वा वेतनवाढ करार संपन्न झाला। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2026 या 3 वर्षांचा हा करार असणार आहे। सर्वांना समान पगारवाढ मिळणार आहे। करारावेळी कंपनीच्या वतीने संचालक अमित गर्ग, संतोष कदम तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष अविनाश वाडेकर, जनरल सेक्रेटरी गणेश बोचरे व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। चाकण तालुका खेड येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2025-26 शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली। शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य अनिल ठुबे, उपाध्यक्षपदी अमोघ घाडगे, सचिवपदी कविता गोरे, सहसचिवपदी सतीश आगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चाकणमध्ये संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने संत सावतामाळी महाराज मंदिर ते चक्रेश्वर मंदिर चाकण वारकरी दिंडी, प्रतिमा मिरवणूक, अभिषेक, सांप्रदायिक भजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी सोहळा समिती चाकण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली। त्यामध्ये शासनाच्या आरोग्य वैद्यकीय सेवा योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजेत असे निर्देश मंत्रिमंडळ यांनी दिले। चाकण MIDC मध्ये नवीन सुसज्ज हॉस्पिटल बांधकाम करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांना दिल्या। श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण यांच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 24 व 25 जुलै रोजी करण्यात आले आहे। गडद तालुका खेड गावाच्या सरपंचपदी चंद्रकांत शिंदे यांची निवड झाल्याची माहिती स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून पुणे लाईव्हला दिली आहे। आपल्या गडद गावचे उद्योजक चंद्रकांत किसन शिंदे यांची आज अटीतटीची आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेले 4.5 वर्ष त्यांचे प्रयत्न चालू होता की सरपंच पदावरती आपण आलो पाहिजे गावच्या, परंतु त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि गडद गावच्या सरपंच पदाच्या उमेदवारीमध्ये आज ते विजयी झालेले आहेत। त्यांना मी पुढील वाटचालीसाठी गडद गावच्या वतीने, गडद सर्व जनतेच्या वतीने, गडद ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावी शुभेच्छा देतो। या निवडणुकीमध्ये सरपंच म्हणून बिनविरोध चंद्रकांत किसन शिंदे यांची निवड झालेली आहे, त्याबद्दल गडद ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेड तालुका भाजपाच्या वतीने राजगुरुनगर मंडलाध्यक्ष शिवाजी मादळे यांनी राजगुरुनगर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात दौरा आहे. शुक्रवार 9 मे 2025 भांबोली, वराळे, वासुली, आळंदी आदी ठिकाणी नियोजित कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.